नागपुरात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पथकानं मोठी कारवाई करत 75 किलो गांजासह एका कुख्यात तस्कराला अटक केली आहे। संबंधित आरोपी दीर्घ काळापासून अवैध अंमली पदार्थांच्या व्यापारात सक्रिय असल्याची माहिती आहे। नागपुरातल्या झिंगाबाई टाकळी परिसरात एका आरोपीनं सासरच्या घरालाच गांजाचं गोदाम बनवून अवैध व्यवसाय सुरू केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं परिसरात पाळत ठेवून संशयित घरावर छापा टाकला। दरम्यान घरातून सुमारे 75 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। घटनास्थळावरून कुख्यात तस्कर अब्दुल वहीद उर्फ खोका याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, धमकी, खंडणी, अवैध दारू विक्री आणि अंमली पदार्थ तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहे। तो संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या अफसर अंडाचा जवळचा सहकारी होता। टोळीत वाद झाल्यानंतर तो वेगळा झाला आणि सासरच्या घरातूनच अवैध धंदा चालवायचा। पोलिसांनी आरोपी विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू केलाय।